नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करतो। तर बघा, तलाठी भरतीचं जी काही फायनल मेरिट आहे तर ते 13 जिल्हे सोडून सर्व जिल्ह्यांचं लागलेलं आहे मित्रांनो। आणि आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राहिलेल्या 13 जिल्ह्यांचं मेरिट कधी लागणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागणार आहे। आता जे काही मेरिट मित्रांनो उरलेले जे काही जिल्हे त्यांच्यामध्ये लागणार आहे टफ, तर ते किती लागेल आणि आता जे मेरिट लागलेलं आहे मित्रांनो या जिल्ह्यांचं प्रचंड प्रमाणात जास्त मेरिट लागलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची मेरिट मध्ये बसण्याचे चान्सेस होते ते सुद्धा अपात्र झालेले आहे, मेरिट हाय गेलेलं आहे मित्रांनो। तर संपूर्ण मी तुम्हाला सांगतो की राहिलेल्या जिल्ह्यांचं मेरिट कधीपर्यंत लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी, पुरुष महिलांसाठी किती लागेल, त्याच्यानंतर मित्रांनो कॅटेगरी असो त्याच्यामध्ये SC ST OBC त्याच्यानंतर NT सगळ्या कॅटेगरींसाठी किती लागेल ते डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लागायचं बाकी तर त्यांना एक्झॅक्टली आणि तंतोतंत कळेल की मला एवढे मार्क आहे, मी मेरिटमध्ये बसू शकतो किंवा बसू शकते महिला उमेदवारांसाठी। तर डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर मित्रांनो अगोदर लक्षात घ्या, अगोदर मी तुम्हाला हे सांगतो की बघा तुमच्या कॅटेगरीसाठी तुमच्या जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये जळगाव असो, त्याच्यानंतर यवतमाळ असो, त्याच्यानंतर नाशिक असो, त्याच्यानंतर इतर जे मित्रांनो विद्यार्थी जे काही त्यांचं मेरिट बाकी लागायचं म्हणजे जे पेसामुळे स्टे झालेला आहे मित्रांनो, त्या मेरिटला स्टे आलेला आहे। तर ते मी तुम्हाला सांगतो की अगोदर कोणत्या कॅटेगरीसाठी मेरिट किती लागेल। तर बघा मित्रांनो सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी भरती 2023 मित्रांनो, ठीक आहे लक्षात घ्या। आता महत्त्वाचं म्हणजे इकडं कास्ट आहे, इकडं पुरुष आणि इकडं महिला उमेदवार। तर ओपनसाठी या ठिकाणी मेरिट पाहू शकतात की 174 ते 182 च्या दरम्यान लागणारे फायनल मेरिट। आता मित्रांनो लक्षात घ्या, ओपनसाठी पुरुषांसाठी आणि महिलांना 168 च्या दरम्यान मेरिट लागणार आहे, 168 आणि त्याच्यापेक्षा कमी लागेल लक्षात घ्या। त्याच्यानंतर जे इतर आहे EWS कॅटेगरीचे त्यांच्यासाठी 168 ते 174 मित्रांनो जनरल, त्याच्यानंतर 164 च्या दरम्यान लागणारे महिलांसाठी EWS। त्याच्यानंतर OBC मेल 170 ते 176, त्याच्यानंतर महिला 164 च्या जवळपास मेरिट लागणार आहे। त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी NTB साठी पुरुष 164 ते 68, त्याच्यानंतर महिला 160, त्याच्यानंतर NTC साठी 166 ते 170 च्या दरम्यान लागेल मेरिट आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 160, त्याच्यानंतर NTD 164 ते 168 आणि महिला 158 च्या दरम्यान। आता हे जे मेरिट आहे आता हे लक्षात घ्या मित्रांनो, एवढं मेरिट काही डिस्ट्रिक्टांमध्ये लागणार आहे। आता बघा मेरिट कसं तयार होतं आहे मी तुम्हाला सांगून देतो, त्या ठिकाणी अर्ज किती आलेले आहे। आता जळगावचं जे काही मेरिट आहे तर जळगावमध्ये किती अर्ज आलेले आहे, किती विद्यार्थ्यांनी अर्ज केले, तिथला पेपर कसा झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी मार्क कशा पद्धतीने घेतलेले आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि जागा किती रिक्त आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून फायनल मेरिट तयार होतं मित्रांनो, लक्षात घ्या। असं नाही की आता समजा जळगावमध्ये जर ओपनचं मेरिट 182 लागलं तर असं नाही की ते नाशिकमध्ये पण तेवढंच लागेल, त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतं किंवा कमी लागू शकतं लक्षात घ्या। आणि असं नाही की यवतमाळमध्ये पण तसंच लागेल, वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये रिक्त जागा किती आहे, अर्ज किती आलेले आहे, पेपर कसा होता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मेरिट तयार होतं मित्रांनो, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरचं SBC 168 ते 172 च्या दरम्यान पुरुष, महिला 162, त्याच्यानंतर विजयसाठी मेरिट लागणार आहे या ठिकाणी 166 ते 170 च्या दरम्यान पुरुष, महिला 164, त्याच्यानंतर SC 162 ते 66 पुरुष आणि त्याच्यानंतर महिला 158, त्याच्यानंतर ST 160 ते 164 आणि महिला 154 च्या दरम्यान लागणार आहे। तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुमचं फायनल मेरिट तलाठी भरती राहिलेल्या जिल्ह्यांचं लागणार आहे। आता विद्यार्थी म्हणतील की सर याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का? आता याच्यामध्ये फक्त बदल एवढा होऊ शकतो की जे काही हे मेरिट आहे तर या मेरिटमध्ये जवळपास लक्षात घ्या जवळपास मित्रांनो 4 मार्कांचा बदल होऊ शकतो, म्हणजे 4 मार्क तुमचे वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात या फायनल मेरिटमध्ये लक्षात घ्या। म्हणजे 4 मार्क याच्यापेक्षा जास्तने पण लागू शकतो आणि 4 मार्क कमीने पण लागू शकतो, बस याच्यामध्ये एवढा बदल आहे। हे पूर्णपणे मित्रांनो आता जे जिल्ह्यांचं मेरिट लागलेलं आहे त्याच्यानुसार ॲनालिसिस करून तयार करण्यात आलेलं मेरिट आहे। आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी हे की राहिलेल्या 13 जिल्ह्यांचा रिझल्ट कधी लागेल मित्रांनो, पेसा आरक्षण सोडून फायनल मेरिट तलाठी
भरतीचं। तर मित्रांनो, तलाठी भरतीचा निर्णय 30 तारखेला होणार आहे अशी अपडेट समोर आलेली पेस आरक्षण बाबतीत। जसाही तो निर्णय होईल त्याच्यानंतर डायरेक्टली मित्रांनो जास्तीत जास्त अजून 1 ते दीड आठवड्यात मित्रांनो या ठिकाणी तुमचं तलाठी भरतीचं मेरिट लागून जाईल। लक्षात ठेवा मित्रांनो, 1 ते दीड आठवड्यामध्ये मित्रांनो फायनल राहिलेल्या जिल्ह्यांचं, त्याच्यामुळे काळजी करू नका, मेरिट लागून जाईल मित्रांनो। फक्त तुमचा नंबर आला पाहिजे, त्याच्यासाठी तुमची किती मार्क आहे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ लक्षात आला असेल व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमचं मेरिट मित्रांनो 30 तारखेनंतर लक्षात येईल, ज्यावेळेस पेस आरक्षण निकाल लागेल त्याच्यानंतर मित्रांनो। जशी समोरचे अपडेट येतील तशा मी तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।